गाजर टाकत आणि पाले रे खायला. खड्डे मैशर कोणत्या खड्ड्यात गाडी घालायची आणि कोणत्या खड्ड्यात नाही घालायची हा प्रश्न पडतो. रस्त्यात खड्डे काय खड्ड्यात रस्ते हे समजत नाही. फक्त मतदान घेऊस्तवर आम्ही करू करतात आणि नंतर काहीच नाही. काही राजकारणी गेले चुलीत मुताय जागा नाही आम्हाला रस्त्याला मुततो त्याची लाज धरा जरा म्हणावा मुडद्यांनो. लाडका भाऊ यायला पाहिजे योजना का नको येईल ना का नाही यायची. नमस्कार मित्रांनो, छोटा पुढारी या शो मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्यात. कसे आज खऱ्या अर्थाने अन्नदाताच कुठेतरी काय म्हणावं लागेल, आता आपण त्या भाषेत सुद्धा बोलू शकत नाही. आज खऱ्या अर्थाने अन्नदाता मरत नाही तर अन्नदात्याला फाशी घ्यायला राहिलेलं नाही काहीच. का माहिती का मित्रांनो, आज मी आमच्या अहिल्यानगर मार्केटला आलतो. अहिल्यानगर मार्केटला आल्याच्या नंतर आमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त पिकतो तो कांदा, आणि कांदा पिकल्याच्या नंतर इथं शेतकऱ्यांशी मी बोललेलो आहे. आणि शेतकऱ्यांची चर्चा जर करत असताना मित्रांनो मला एक सांगायचं आहे, हा कांदा आहे, हा सोन्यासारखा कांदा, हा कांदा 8 रुपयाने गेलाय. 200 रुपये आणि हा 8 रुपयाने गेलाय. 200 म्हणजे 200 रुपये किलो नाही बरं का, 2 रुपयाने गेलाय. हा नाही तर तुमचा संभ्रम होईल. आणि हा 8 रुपयाने गेलाय. आणि या शेतकऱ्यांनी मग मित्रांनो सांगा काय करायचं, विचार करा ना राव. शेतकरी आत्महत्या नाही करणार मग काय करणार. आता दादा कधीपासून आलाय तुम्ही? मी 1 महिन्यापासून येतोय. 1 महिन्यापासून. बर मार्केटला. हा काय हीच लेवल आहे. हीच लेवल आहे. 1000 ते 1400 ते 1500 शेवट 1000 ते 1500 हो. म्हणजे 10 ते 15 रुपये. 200 रुपयापासून तर 1500 पर्यंत शेवट. आता 200 रुपये जर कांदा ऐकला तर कोणी 40 रुपयाला आणि भाडं 5-50 रुपये 90 रुपये जाते 14 एका गुणीला. हा 14 रुपये आडत्याचा खर्च असतो. बरोबर आहे. 104 रुपये खर्च होतो आणि कोणी 100 रुपयाला पडते. बरोबर आहे. फायनान्स मध्ये पट्ट्या जाऊन दुसऱ्या वाकलातले पैसे कोणाच जाते direct. बरोबर आहे. 2 रुपये कांदा म्हणजे ऐकला. यो कांदा भरायला सुद्धा परवडत नाही. अजिबात परवडत आणलेला नाही. अजिबात परवडत नाही. किती दिवसापासून सांभाळाय बरं. हे आता वर्षच गेले असं. म्हणजे एवढा पाऊस झाला तरी आपण हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळून ठेवला. 6-6, 7-7 महिने कांदे चाळीत ठेवले तर आता डायरेक्ट 0 म्हणजे काहीच निघत नाही त्याच्यात खर्च. नक्कीच मी बोलल्याच्या नंतर सगळ्यांना मिरच्या लागतात, पण एक दुर्दैव आहे. काय वाटतं बरं, आज खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का आपल्या शेतकरी माणसांना? अजिबात नाही होत ना. इकडं आता आहे का माती मोल झाला नाही डायरेक्ट. बरोबर. नक्कीच एकीकडे म्हणते लाडकी बहीण, लाडके किसान देते. अहो खताच्या किमती 2014 पासून त्या 700 ते 800 रुपयांनी पर बॅग वाढवल्या. बरोबर. हा? हा लाल कांद्याची गोणी जर ही कांद्याचीच गोणी जर घ्यायचं म्हणलं तर 32 रुपयाची गोणी आज 42 रुपयाला झाली. बरोबर. कांद्याचा रेट कितीवर आला? बरोबर. 200 रुपयापासून तर लय लेवल मध्यम धरला तर 1200 शेवट. बरोबर आहे. 1200. हा? बरोबर. मग खर्च म्हणजे 12 रुपयाने कांदा काय परवडायचा आहे बरं? काय परवडायचा? हा. आज काढणीला आज काय मार्केट पर्यंत येऊ सर 1.5 लाख रुपये खर्च येतो. तर खरंच आज कांदा परवडतोय का? शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही. इतकी बेकार परिस्थिती झाली आहे कांद्याची. हा व्यापाऱ्याची सुद्धा परिस्थिती बेकार झाली आहे. शेतकऱ्याकडून घेतलेले कांदे दुनिया देशावर पाठवल्याच्या नंतर तिथं सुद्धा त्याला कवडी मोल किंमत भाव मिळतो. आता हे म्हणते आजचे दिन खरंच वाटतंय का सर्वसामान्यांचं सरकार आहे? हे शेतकऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर लगेच दिसून येते की आजचे दिन आहेत का बुरे दिन आहेत. आता हे म्हणतायत आम्ही 3200 कोटी मंजूर केल्यात. वाटतंय का खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर? शक्यच नाहीये. शक्यच नाही. आकडे फक्त खर्च बघितला तर शेतकऱ्याला पदर दिवस वाया घालून तो केलेला खर्च बरोबर आणि हातात आलेले पैसे बघून घरामध्ये वस्तू आणायची सुद्धा परिस्थिती नाही. बरं इकडे विचारा, खरंच आज शेतकरी मरतोय का? 100% मरतोय. 100, 200, 300, 500 रुपयांनी त्याचा खर्च बी निघत नाही. बरोबर. आज 300, 400, 500 रुपयांनी खर्च नाही. हॉटेलला माणसाला जेवायला गेलं तरी 1000 रुपयाचं बिल होतं. आमचा कांदा 10 रुपये किलोनी चाललाय. शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय? हे म्हणतात लाडकी बहीण देतो. खरंच लाडकी बहीण देता का? काही हा शेतकऱ्याचं मरण आहे ह्याच्यात आणि व्यापाऱ्याचं बी मरण. नाही मला सांगा, लाडक्या बहिणीने खरंच 1500 घर चालते का? नाही.
बर 1,500 घर नाही झालं. इथं 4 रुपये किलो कांदा गेला तर त्याचे 100 रुपये होते. तर लाडके बहीण कर पुरणार काय हो, एकंदरीत तरुण पिढी शेतीत उतरते, वाटते का खरंच शेतीत उतरावं म्हणून? उतरावा घेशील हा. पण असं आज कांद्याला बघा बाजारभाव कांद्याची म्हटलं काय परिस्थिती आहे. काय उतरून काय चालणार आहे मग. बरं आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त कांदा उत्पन्न होते. हा. आज दुधाला बाजार बघितले, कांद्याला बघितलं, एकीकडं पेट्रोल 100 वर चाललाय, कांदा 20च्या पुढे जाईना. कुठेतरी दुर्दैव वाटते का? वाटतं पण आता काय करणार त्याला. आम्हाला एवढंच वाटतं की शासनाने जे किसान योजना येते त्याच्यातून जे पैसे येते लाडक्या बहिणीचे सगळे पैसे कट करावा आणि शेतीला आहे ना योग्य ते हमी भाव द्या. बरोबर आहे. आज 100 रुपये पेट्रोल झाले, काहीच नाही होत, खर्च नाही निघत आणि काहीच नाही होत. पदर कोणा पैसे द्यावा लागेल आडत्याला काही कोणी. बरोबर आहे. मजुरी तर लांबच राहिली. आणि आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात कुणाच्या मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, पुन्हा कसं करायचं, कसं भागवायचं? काहीच होणार नाही. ती मुलीचं लग्न होत नाही याच्यावर काहीच होत नाही. घरचं उदरनिर्वाहच होत नाही कांद्यावर, बरोबर आहे. शेतीच्या पैशावर. कांद्याने एकंदरीत खरंच जीवनाचा वांदा केलाय जगण्याचा. पूर्ण आत्महत्या करायचे उक्त दिवस आलेले. बरोबर आहे. आता मोदी साहेब पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब विरोध पक्ष नेते असताना किती गोंधळ घालायचे, जागरण करायचे, पण आता कुठेतरी ते शेतकऱ्यांच्या बाबतीत करतात. काय त्यांच्या कागदपत्र योजना वेगळ्या राहतात आणि खरोखर काहीच मिळत काय वाटतंय बरं, खरंच रस्ते झाले म्हणजे सर्वसामान्यांच्या घरच्या सुटल्यात का? काय नाही होत. सर्वसामान्याला फक्त आहे ना शेतकऱ्याला ना पिकाला हमी भाव पाहिजे, बाकी काय नाही. रस्ते बी शेतकरी करू शकतो. बरोबर आहे. सगळं हे लाखातलं एक नाही, आपल्याच पैशाने ते रस्ते करते, त्यांच्या पद्धत काय नाही. बरोबर आहे. अहो एकंदरीत लाडकी बहीण केले, खरंच वाटतंय का लाडक्या बहिणीचा व्हायला? काहीच नाही. लाडक्या बहिणीच्या घरात 2,000 रुपये येतात आणि इथं एक गुढीची किंमत जर वाढली तर एका गुढीचे 2,000 रुपये होते. बरोबर. आणि ती 1.5 महिन्याला 2,000 रुपये काय आमच्यामुळे जगण्याला आधार काय नाही त्यांच्यामुळे काय नाही आधार नाही. काय नाही. बरोबर आहे. एकंदरीत आता बिहारचं राजकारण एवढ्यात नुकतेच पार पडलं, वाटतंय का तसाच निकाल आपल्याकडे बी होईल? नाही होणार. बरं काय वाटतंय, कुठेतरी शेतकऱ्यांचा संभ्रम आहे का? नाही, अजिबात नाही. बरं काय वाटतंय हे सरकार? या वर्षी या दिवशी 35-45 रुपये कांदा मी स्वतः विकला आणि आज 12 रुपये कांदा गेलाय. तोच माल बरोबर आहे. एकाच रानात पिकवलेला तेवढाच खर्च, सगळं ती तेवढाच खर्च, एकच. पण आज 12 रुपयाने गेलाय. 12 रुपये. बरं 12 रुपये 6 महिने कांदा सांभाळ्या काढल्यापासून आणि 8 रुपये खर्च आहे त्याला. म्हणजे आम्हाला सुद्धा घेत नाही म्हणायचं. आम्हाला पण निघत नाही त्याला. येण्या जाण्याचा खर्च पण निघत नाही. येण्या जाण्याचं कुठून येत आहे? काहीच नाही. आम्ही आष्टी तालुका किती वाजता आलाय? सकाळी 7 वाजता आलेलो. सकाळी 7 वाजता. नाश्ता वगैरे केला? आज नाही नाश्ता. अजून नाश्ता वगैरे काय नाही? कांदा कमी गेला काय नाश्ता करायचा, पैसेच नाही ना. नाही नाश्ता इच्छाच नाही. घरी जाऊन जेवण करायला. बरं घरी जाऊन तरी काय सांगणार, 12 रुपयाने कांदा विकला कशाचं काय नाराज आहेत. आता फोन केला होता, नाराज झाली. बरोबर आहे. खर्च 8 रुपये खर्च आहे क्विंटलला. बरोबर आहे. 8 रुपये आहेत ना राव. मी शेतकरी शेतकरी आपण कांद्याला एवढं तळ हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळतो तर कांदा सरकार एक टायमाला दवाखान्यात नेत नाही, कांद्याला तेवढं येडे मारतो. नाही आहे ना रोज बांधावर आहे. बरं का बरं नाही होत? का नाही बदल होत? काय बदल केला तुम्ही? काय बदल नाही होत? आता चॅनलवाली ज्याची बातमी चांगली लावायची त्याचीच लावतात. 20 रुपये पट्ट्या लागल्यात कांद्याच्या, बर खर्चीला महाग झालेत शेतकरी, मग काय करायचं त्यांनी? नाही करत झालेत ना. आज सत्य परिस्थिती आहे. कांदा पिकवलाय म्हणजे घरी ठेवा का इकावा का फेकून द्यावा हीच कळा ना त्यांना. बरोबर नेमकं झालंय आहे. काय? आणि सरकार म्हणते PM किसान योजना, लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणीला काय करायचं? 1,500 रुपये देत आहे. ते त्यांच्या कामासाठी दिले, मतासाठी. हा आमच्यासाठी नाही दिले. बरोबर आहे. तुमच्यासाठी काहीच नाही. आमच्यासाठी द्या ना हमी भाव आमच्या मालाला. मग बरोबर आहे. एवढे लय करते ते. नाही कमीत कमी आम्ही भाव तरी द्यायला पाहिजेत ना. खताची सबसिडी काढून घेतली, 700ची गोणी 1700ला गेली. बरोबर आहे. त्यांचं माग होतं, शेतकऱ्याचं माग व्हायना. मग आज पेट्रोल 100 रुपये झाले आणि कांदा अजून काही 12च्या पुढे जाई नाही. उलट कमी झाला आता. आज कसं झालं? कसं आलाय बाजार? आज दिवस झाला. बरं आज कसं झालं काय? आज झाला 8-9 8-9. 10. हा आणि यापर्यंत माल असला की त्यांचा वाढवतोय. त्यांचा वाढायचं, त्यांच्याला फिक्स बाजार असतो. त्यांच्याला फिक्स आहे आणि आमच्याला शेतकऱ्याला fix फिक्स नाही. नाही. कारण आपण शेतकरी राबतो म्हणून. हा बरोबर आहे. मग त्यांनी काही नाव ठेवायची, क्वालिटीच नाही, नामकच नाही, नामकच नाही. आता ह्याच्यासारखं लुटायचं नसतं. आता याला काय झालं? अजून याला क्वालिटी कशी पाहिजे? हे फोडाभर कांदा कसा निघतोय? बरं याला क्वालिटी कशी पाहिजे? मग त्यांना क्वालिटी कशी हॉटेलमध्ये सडकं नाही ना होता. काय मातीतच होतोय ना. मग नाही खरंच हे शेतकऱ्याचं एक खरंच सगळ्यात मोठी दुर्दैव शोकांतिका म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव नसला की यांनी म्हणायचं क्वालिटी नाही. अरे क्वालिटी नाही म्हणजे मग खातातच कशाला, घेतातच कशाला ना. मग क्वालिटी नाही म्हणलं 8 रुपयांनी घेण्यापेक्षा आज शेतकरी करतोय म्हणजे तो कुठेतरी मरतोय का? आज अन्नदाता खऱ्या अर्थाने मरायला लागलाय. चॅनलवाल्यांनी जरा शेतकऱ्याच्या बांधावर येणं गरजेचं आहे. आज 8 रुपयांनी जरी सोनं जात असलं
तर शेतकरी याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. काय कांदा होता? कांदा होता कसा ऐकला कांदा? 1925. 1925. कधी ऐकला? आज आज. चांगला ऐकला का? काय वाटतंय का कांद्यात जे खर्च झाले ते पैसे ते आलेत मागे? खर्च नाही भागत. खर्च नाही बागत. आता मला सांगा, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका म्हणलं की कार्यकर्ते गाजर टाकवित पाले ते खायला. डायरेक्ट गाजर टाकतो पाला खा म्हणतो डायरेक्ट. आणि गाजर त्यांच्याकडे गाजर त्यांच्याकडे म्हणजे फक्त कडवाट पाहिजे शेतकऱ्याला. दाखवत गाजर उलट करून खापा आला म्हणजे बरोबर आहे, शेतकऱ्याला. बरोबर आहे. आणि शेतकऱ्याला वाटतंय की देतंय सरकार आपल्याला. देतोय. बरोबर आहे. एकंदरीत लाडकी बहीण आहे, पीएम किसान आहे, काय वाटतंय का खरंच सर्वसामान्यांना आजचे दिन आल्यात? आजचे दिन झोपेमध्ये आहेत. आजचे दिन आजचे ते झोपल्यानंतर हा हा आपल्याला दिवसा पाहायला भेटत नाहीयेत. पाहायला भेटत नाहीत नाही. का बरं? महागाई एवढी वाढली, काय शेतकऱ्याच्या मालाला महाग आहे का? नाही भावच नाहीत ना. हा. आणि महागाई तर वाढून ठेवली की यांनी. जेवढं उत्पादनाला आपल्याला पैसे लागतात हा. त्याच्यातले निम्मेच मिळत आहेत. बरोबर बरोबर. आणि बाकी परत निम्मे आपल्याला म्हणजे लोन घ्या याचे पण आज सगळी सावकारीचे घ्या. आज सगळी ठाण्या बोंबलतात महागाई महागाई, पण आज शेतकऱ्याच्या मालाला महागाई आहे का? शेतकऱ्याच्या मालाला मागेच नाही. आज नाही 10 वर्षाच्या मागे नाही. हा. आज मला सांगा, आणि भविष्यात बी मिळणार नाही. बरोबर बरोबर, भविष्यातही मिळणार आहे. नाही मिळणार. शेतकरी फक्त काम करू करूच हो बेजार होणार. बरोबर. ही तर शेतकऱ्यांची व्यथा आहे राव खरंच. आणि कोणीतरी मानणारा पाहिजे हो शेतकऱ्यांची व्यथा. निवड निवडून येण्यापुरते शेतकऱ्यांच्या नावावरती राजकारण करणारा नकोय हो. आज माझ्या मायबापाच्या गाड्यांना सीट बसायचं म्हणलं तरी असे कवर आहेत, आणि आज या परिवर्ग अशा गाड्यांनी फिरतायत. आयला इथं आपल्या मित्रांना भेटूया आपण. कसं आहे, आयल्यानगरच्या दिल्ली गेटला ते बघतायत, समोरच रस्ते ते बघतायत. आणि कसं आहे, मी तर बोलतच असतोय, पण तुम्हाला विचारलं पाहिजे. अरे दादा कशा आहात? म्हणजे तुम्ही कशा काय म्हणताय? तुम्हाला पाहिलं टीव्हीला बिग बॉसला खूप आनंद वाटला आम्हाला. थँक्यू. काय राव रस्ते आहेत काय? खड्डेमय शहर आहे. कोणत्या खड्ड्यात गाडी घालायची आणि कोणत्या खड्ड्यात नाही घालायची हा प्रश्न पडतो. बरोबर बरोबर. पर आता काय सांगा, गाडीचे पार मनके आमच्या पाठीचे मनके फार गेले. पाठीचे मनके गाडी गेले राव. कामाला आली गाडी कामाला आली मग नाही काय गाडी. चैन पॅकेट गेलं, सगळं गेलं. एवढे खड्डे आहेत. बरोबर. पण पूर्ण मार्केटमध्ये बाजारामध्ये बरोबर रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे. हा. बाजारामध्ये दैनंदिन अवस्था आहे बाबा. इकडचा पूल हा नगर कल्याण रोडवरचा पूल बरोबर जवळपास 8-9 महिने झाले तसाच बंद पडलेला आहे. बरोबर. अरे काय म्हणतात लाडकी बहीण, काय म्हणते लाडकी ताई? चांगली म्हणते लाडकी ताई. काय म्हणते महागाई? तिकडे जरा गिराव. काय म्हणते लाडकी ताई? लाडकी ताई काय म्हणायची, आता बस महागाई करून ठेवली लाडकी ताई. चांगले भाऊनी आम्हाला चांगले दिले, साथ दिली चांगली. काय राव, आज महिला सुरक्षित वाटतायत का? सुरक्षित नाही वाटत, पण आता काही ना काही दिलंच ना पण भाऊनी काही कळणार. बरोबर. कुठल्या भाऊंनी? आम्ही इथलेच नगरचे. हा. भाऊ कुठले म्हणताय? आपले भाऊ आपल्या हा त्यांनी पैसे दिले आपल्या लाडकी बहिणी. हा हा. बरं काय म्हणते महागाई? महागाई भरपूर महागाई केलेली. महागाई तर लाडक्या बहिणीमुळे लाडक्या दाजीचं कुठेतरी मरण होतंय का? नाही तसं नाही. बरं काय आजचे दिन आलेत का? अडचणी वाटतंय. नाही काय काय राव रस्ते खड्डे आहेत का? खड्ड्यात रस्ते चालू आहे ना, काम चालू आहेत ना राव. काम चालू आहे. काम चालू आहेत ना. काय इथं MIDC चा काय प्रश्न आहे राव? यामध्ये झालं ना आता ते प्रश्न लॉकडाऊन झालं मारलं ना? आणि मग आज चालू आहे काम त्याचं. चालू आहे हो लय दहशत. मग काम चालू आहे त्याचं आता. काय राव नगर मध्ये किती ट्रॅफिकची समस्या आहे राव? नगरमध्ये तुम्हाला सांगण्यास अत्यंत खेद वाटतो हा. की हे फक्त नावाला शहर आहे. हा. हे महानगरपालिका दर्जाची एकही व्यवस्था इथं नाहीये. हा. इथं खड्डे, भ्रष्टाचार, बरोबर इथं सगळे भ्रष्ट अधिकारी हा. आणि सगळ्या नगरसेवकांचा भ्रष्टाचार बरोबर. आणि कार्यकर्त्यांनाच ठेकेदारी, बरोबर या सगळ्या प्रकारामुळे या नगर शहरातील सगळे नागरिक त्रस्त आहेत. इथं बरोबर. विकास, डेव्हलपमेंट, अतिक्रमण. MIDC, अतिक्रमणचा मुद्दा, त्यानंतर हे खड्डे, रस्ते होत नाही असं नाही. दर 6 महिन्याला रस्ते होतात, तेच 6 रस्ते महिन्याला. खराब होतात. परत ठेकेदार तेच, बिल तेच, हा. आणि तोच भ्रष्टाचार असं रिपीटेडली चाललेलं आहे. म्हणजे ठरलेलंच आहे, बदलायचं नाही. नाही बदलायचं नाही. आता हे सगळं नागरिकांच्या हातात आहे. अहो, कचऱ्याचं पण काय याला प्रश्न आहे राव? तितकेच याला महत्वाचं म्हणजे उघड सांगण्यास मला काही हरकत नाही की याच्यात सांगितलं नागरिक पण तेवढेच जबाबदार आहे. या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नागरिक पण वाटच बघून असतात पैशांची. बरोबर आहे. आणि जो नगरसेवक पैसे वाटेल तो निवडून येतो. मग तो निवडून आल्यावर तो भ्रष्टाचारच करतो. बरोबर आहे. सर्वसामान्य लोकांना देखील नागरिकांनी संधी दिली पाहिजे. जो स्वच्छचार असेल, नॉन क्रिमिनल असेल, पण काय वाटतं बरं आतापर्यंत कोणाची सत्ता होती? आता इथं वेगवेगळ्या सत्ता राहिलेल्या आहेत. नगर शहराचं सांगायचं म्हणलं तर इथं अभद्र युतीसाठी हे नगर शहर
फेमस आहे. मागच्या वेळी इथं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती पाहायला अभद्र. मिळाली. हा आता महाराष्ट्रात दरवेळी नवीन मेसेज जात असतो. बरोबर. तर यावेळी आता काय नवीन बघायला मिळतंय बरोबर. इथं उत्सुकता लागलेली त्याचीच. नक्कीच नक्कीच. बरी आहे. बरं लाडकी बहीण येते का तुम्हाला? हो. बरं खरंच लाडक्या बहिणीने घर चालतंय का? कशाचं चालत आहे? हा मरणाची महागाई केली, काय नाही चालणार, रस्ते नाही हा. आणि महागाई केली मरणाची. 1,500 काय होतं का सांगा आम्हाला? बरोबर बरोबर. तुम्ही कुठे राहता? आम्ही इथंच राहतो, नगर मधलेच आहे. रस्ते नाहीत का? रस्ते नीट नाही, फक्त मतदान घेऊस तर आम्ही करू करते हा. आणि नंतर काहीच नाही. बरोबर बरोबर. रस्ते नाही, पाण्याची सोय नाही, कशाची सोय शौचालयाची नाही? सोय नाही. शौचालयाची नाही, घरकुला देतो म्हणतात तर घरकुला द्यायना. काय करायचं आमच्या काय? अजून यायना घरकुलं कुठे गेले? 15 वर्ष झालं. मग सरकार मध्ये आजचे दिन काय? कशाचं काय आजचे दिन कुठे गेले? मिटिंग करू बेजार झालं ना बाबा. पिठा बरं तिथून कुठून त्या मेस मधून चपात्या करू आता जिंक निघालाय सकाळी आलो 8 वाजता. किती वारा फॉर्म भरले? 15 वर्षापासून. मग लय बारा भरले. फक्त आम्ही ऐकत देऊ आम्ही म्हणून. हा. आता कुणाला मतदान आम्ही करणार नाही. मतदानच नाही करणार. नाही करणार. काय मतदानावरती आम्हाला बरोबर बरोबर. देतच नाहीत काही. काय करायचं त्यांना मग? कोणी येत नाही का नेते मंडळी तुमच्याकडे? यायला मशी येतं काय नाही नाही करते? निवडणूक झाल्या निवडणूक झाल्यावर कोण नाही येत. कोणी येत नाही. अजिबात येत नाही कोणी. बरोबर आहे बरोबर. हा अजिबात कोणी येत अहो, नाही. पण तुम्ही तर बहिणीची आमच्याच बहिणी आहेत. आहे पण त्यांनी यायला पाहिजे ना. बरोबर, बरोबर. विचारायला पाहिजे ना आम्हाला. बरोबर आहे, की तुम्हाला बरोबर आहे. काय पाहिजे बाबा, तुमची बरोबर. काय सोय आहे बरोबर आहे. विचारू नाही त्यांनी. बरोबर आहे. मग सगळ्यांना- नुसतं मतदान घेऊच तर येतात का? बरोबर आहे बरोबर आहे. मग आमची तडतडीची विनंती आहे का आम्हाला आहे ना आमची सोय करा. बरोबर आहे. घरं पाहिजेत आणि काम घरा नको कवर भाडे भरायचे आम्ही घराला. बरोबर आहे बरोबर. भाडे कवर भरायचे. हा विषय चालला ना राव. आयुष्य गेलं म्हणजे निम्म संपलं ना बाबा. मग संपलं ना तरी बाबा. भाडच चाललंय. भाडे चाललंय. हा? काय इथं म्हणतायत का नाही घरकुल देऊ पण कधी देताय म्हणताय? नुसतं देऊ. आज किती वर्षापासून तेच ऐकतोय बरोबर आम्ही. आहे. हा? काय करायचं? नाही नाही बरोबर आहे. सर्वसामान्यांना अजून घर नाही, त्यांच्या डोक्यावर छत नाही आणि महागाई किती वाढली. महागाई किती वाढली आणि भाड्याच्या घरांनी खायचं काय भाडं भरायचं काय? बरोबर. काय करायचं? हा? बरोबर. 5,000 रुपये भाडं कसं भरायचं आम्ही सांग. नाही नाही अवघड आहे अवघड आहे. नक्कीच नक्कीच. ताई कुठून आलाय? मी नगर मधलीच आहे. बर काय वाटतंय का नगर शहराचा विकास आहे म्हणून? विकास दिसत नाही का तुम्हाला किती विकास आहे? विचारताय प्रश्न हाच मूळ मला समजेना. बरोबर बरोबर बरोबर. अहो इथं खड्डे आहेत. हा. रस्त्यात खड्डे काय खड्ड्यात रस्ते हे समजत बरोबर नाही. बरोबर बरोबर. ऍक्सिडेंट होतात विचार कोणी करत नाही. करत नाही सर्वसामान्य. तिथं स्मार्ट मीटर बसवा हे सगळं स्मार्ट आहे. हा. सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. अरे पण गरिबांपर्यंत काहीच पोहोचत नाही ना. बरोबर आहे बरोबर. हा? ऑनलाईन आधुनिक करा सगळं करा. हा. पंतप्रधानांचं म्हणणं आहे, सगळं आधुनिक झालं पाहिजे बरोबर. सगळं चालेल. पण मूळ जे गरीब आहेत जे खरंच ज्यांना काहीतरी पाहिजे गरज पाहिजे अशापर्यंत काहीच पोहोचत नाही. बरोबर बरोबर. लाडकी बहीण जे खरंच गरज बनते त्यांना पोहोचलेलं नाही. हा लाडक्या बहिणीचे पैसे इकडचे इकडचे लगेच बोंबलतात, इकडून लगेच इकडे व्हायचे. बरोबर असा विषय चाललेला आहे. बरोबर. या शहरामध्ये कशाचाच विकास झालेला नाही. बरोबर आणि होणार कधी जेव्हा नागरिक बोलतील ना जागे होणार आणि जे मतदान आपला हक्क आहे बरोबर तो नीट टाकणार तिथे. आणि ज्या वेळेस मतदान होतं त्यावेळेस तिथं काही गडबड होत असेल तर नागरिकांनी आवाज उठवला तरच खरी सत्ता इथं येणार. क्या बात आहे, क्या बात. एवढं माझं म्हणणं आहे. मला सांगा आजही महिला सुरक्षित नाही. आता 2-3 दिवसापूर्वी चिमुकलीवर बलात्कार झाला आणि त्याला अटक केली. खरंच वाटतंय का यांना अटक करून पोचलं पाहिजे? अटक नाही करायचं. दुसऱ्या देशामध्ये कसं डायरेक्ट गुळी घाल. मग तसं यांना केलं काय पाहिजे. पोचायला होत आहे? बरोबर आहे. हे कशाला मग आज खरंच वाटतंय का महिला सुरक्षित आहे आपल्याकडे? सुरक्षितच नाहीये. बरोबर. इथं महिला बाळ असं काहीच समजत नाही राहिले. ते कशामुळं? कारण योग्य वेळेस शासन त्यांना म्हणजे प्रशासन त्यांना हे देत नाही, कडक शिक्षा देत नाही. बरोबर आहे. शिक्षा न मिळाल्यामुळं एक गुन्हा घडला का तो म्हणतो मला काही शिक्षा नाही झाली. बरोबर. दुसरा जर करणारा नसेल किंवा त्याचा असेल बरोबर आलो मी त्या पद्धतीने तो त्याचा अनुभव घेतो बाबा चला काही केलं नाहीये. मग हे ज्या टेंडन्सीचे लोक आहेत ना बरोबर त्या टेंडन्सीचे लोक त्यांची त्यांना मानसिकता बनत चालली आहे. जाऊ दे केलं ना. मग लहान मुलं समजत नाही यांना. बरोबर आहे बरोबर आहे. मग हे कोणी झालं पाहिजे. आता हे आमच्या नागरिकांनीच आवाज उठवला पाहिजे. पण त्याच्यामध्ये नागरिक ज्यावेळेस आवाज उठवतात जातात तिथपर्यंत जातात न्याय मागायला जातात तर न्यायालय किंवा प्रशासन हे भ्रष्ट झालेले. त्याच्यामुळे आता दाद मागायची कोणाला आणि कशी हे समजत नाही. बरोबर आहे. मला सांगा आज खरंच 1,500 महिलांचं घर चालते का? नाही ना. या 1,500 महिलांना देण्यापेक्षा जे बेरोजगारी आहेत ना बरोबर. बेरोजगार नाही ना
त्यांना रोजगार दिले पाहिजे होते. बरोबर बरोबर. जे रोजगार कारण ह्या ज्या बहिणा दिलेत ना 1,500 रुपये दिलेत ना बरोबर. त्यातले ऍक्च्युअली ज्यांचं सगळं वेल सेटल आहे ना त्यांना मिळालेले आहेत. त्यांना नाही. आणि जे खरंच आहेत ना त्यांना काय ज्यांना मिळालेले गरज आहे त्यांना नाही. आणि 1,500वर नाहीये. हे जे तुम्ही जे काही सोयी सुविधा आहेत ना हा. त्या नीट केल्या पाहिजेत. बरोबर आहे. 1,500 2,000 2,500 काही देऊन उपयोग बरोबर नाही. हा एकाचा घास दुसऱ्याला दिलेला आहे. बरोबर बरोबर त्याच्यामुळे तो देऊनही काही उपयोग नाही. बरोबर बरोबर. हा. नक्कीच. काय शेंगदाणे खाऊन दिवस काढावं लागतात काय ताई? मग काय करावं भूक लागल्यावर. काय बाकर जेवण वगैरे नाही काय आणलं? आता कुठून आणायचं जेवण, कधी जायचं आणायचं, दवा खायचं. हा. बरं कशी आहे कोथमीर? कोथमीर 10 आहे, 20 आहे. 10-20 एवढी ताजी? मग आता काय करावं, जशी भेटली तशी खावं लागत. बरोबर बरोबर. महागाई काय म्हणते काय? महाग आहे 22, 23, 24, 25. पण महागाईचा खरंच फायदा होतोय का शेतकऱ्याच्या मालाला नाही महागाई? आता हे आणले आपण तिथून 2300. 2300 इथे 30 म्हणलं तरी घ्याय ना. हा म्हणजे 23 रुपयाने आणली तुम्ही? तिथं 30 घ्याय ना. हातातले टाकी त्यात खाली. बरोबर बरोबर. लय महाग म्हणतात. हा लय महाग. तिकडे 20ला आहे, तिकडे 15ला आहे, तिकडे 10ला आहे. बरोबर आहे. आणि मॉल मध्ये काही घेतात काय दवाखान्यात किती का घालितात. मॉल मध्ये गेल्यावर स्वेटर घ्यायला गेल्यावर तिथं किती का घालितात. बरोबर. काय लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? आपल्याला नाही फायदा. लाडकी बहीण नाही का बरं? आपण एका घरातल्या 4-4 जण नाही ना. अहो पण बहीण असते ना. आता बहीण असल्यावर काय करणार? एका घरातल्या 4 जमत नाही ना. हा बरोबर आहे. एका घरातल्या 4 जण. हा. शेती वगैरे आहे का? नाही काय नाही. काही नाही. मग उदरनिर्वाह का हे असं हे विकत? असंच भाजीपाला. इथं पोलीस वगैरे त्रास देतात का? नाही नाही. नाही. बरं इथं शौचालयाची काय सोय? बाहेर जावं लागत. इथं नाही. मला शेतना पोतन घरना दार 2,500 रुपये भाडं आहे मला घराला. 2,500 रुपये भाडे घराला. मग आणि त्यात नाही काही नाही. काहीच नाहीये. मका कशी घेतली बाईनं? ही मका घेतली 40 रुपये. बर बर. घरी कोण कोण असतं? मी एकटीच आहे बाबा. एकटीच आहे. हा एकटंच करतात का सगळं? हा. मार्केटला जाणं ते करणं. तुझ्यासारखे पोराने आणून देते इथं. बरोबर आहे. कोणी सहकार्य करतं? कुणी करत सहकार्य. काय लाडकी बहीण नाही काय? नाही बाबा लाडकी बहीण. मला ते राजू गांधीचं आहे. मग ही बंद होतं जुनं. बरोबर आहे बरोबर. राजीव गांधीचं आहे हा हा त्यामुळे बंद होते. हा. काय वाटते का महागाई किती वाढली? महागाई वाढली मग काय कुणी आपल्याला देतय का? बरोबर आहे हा? बरोबर. घर दिलं का सरकार? हा? घर घर नाही दार नाही काहीच नाहीये. हा. हं. काहीच नाही. बघतायत का नाही लोक नेमकं? हा? राजकारणी लोक काही राजकारणी गेले चुलीत मुताय जागा नाही आम्हाला रस्त्याला मुततो त्याची लाज धरा जरा म्हणा मुडद्यांनो. मला वाटलं काय पळून जाऊ. मग काय करा आता? काय काय करणार? मग काय काय? बाबोई करताय? मग बोला. हा काय म्हणताय? कुठं चाललंय दादा? 150 रुपये द्या. कुठं म्हणताय? आपटवाडीला आब्रुवाडी होय. हा काय आब्रुवाडी आब्रू आहे का? जाबरो बिब्रो काय नाही आता. काय म्हणताय बरं? काय म्हणते महागाई? काय महागाई काय करणार हा. आहे? महागाई काय करणार का सांगा बरं? तुम्ही. हा महागाईचं काय करायचं? आम्हाला रस्ते पाहिजे. रस्ते पाहिजेत. हा आता रस्ते आहेत की? कुठे ही चला बरं बसा रिक्षात आमच्या आम्ही तुम्हाला दाखवतो गल्ली बोळात. कुठे? चला ना. चला बरं दाखवा बरं कुठे? हा, चला कुठे रिक्षा? या इकडे चला. अहो, मला सांगा. सोडून पण गल्ली बोळात जरा विचार करा ना. नाही, बरोबर रिक्षाला आहे. जायला लागले ना कमर आमचे. कमरं जायला लागली मग डायरेक्ट. काय येतं? अरे अवघड आहे राव. 2 आमदार आहेत राव तुमच्याकडे. काय करणार आता? कुणाला सांगायचं? कोण बघत नाही काय? कोण बघणार आहेत? हा हा चला गल्ली बोळात बघा तुम्हाला रस्ते बरोबर कसे आहे. गल्ली बोळान गेलं तर परत माघारी येऊ वाटत नाही. मग ह्याचा विचार करायला पाहिजे ना. बरोबर आहे बरोबर. लाडकी बहीण काय म्हणते? काय म्हणा लाडकी बहीण भावाचं बघायला पाहिजे काय? लाडकी बहिणीच कवर बघायचं. वाटतंय का लाडका भाऊ यायला पाहिजे योजना? येईन का? नको? येईन का? येईन का? येईल ना. कवा? का नाही यायची? आम्ही गेलो. तुम्ही अवघड आहे राव. काय वाटतंय? फायदा होतोय का? फायदा होतोय का कशाचा? लाडक्या बहिणीचा? काय फायदा नाही होत काय? नाही. महागाई काय कमी झाली का? हा महागाई नाही. इकडे द्यायचं आणि इकडे खायचं. आपण आजचे दिन आले म्हणून वाटते का? नाही 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 नाही. काय राव इकडे तर विकास बघा की राव कसलं. काय विकास आहे? हा बघा ना काय विकास आहे? 2 आमदार आहेत. कुठे ऐका मी काय दिसतो पण तुम्ही अख्ख्या गल्ल्या बोळ्यात झाला मग विकास दाखवा आम्हाला. आम्हाला माहिती काय हाल करतो आम्ही. तुम्ही मग तुम्हाला विकास लागेल का? मग बरोबर. रस्ते नाहीत. तुम्ही बघायचं चक्कर मारा एकदा गल्ली बोळानी. आमचे कमर चाललेत गाड्या चालू चालू. आणि मग नीती प्रचार कसं करतात? आता विचार नेत्यांना बोलायला पाहिजे ना. डायरेक्ट बरोबर. गल्ली बोळाने हिंडायचं रिक्षात बसायचं.
काही त्यांना दचका बसत नाहीत काय अजिबात नाहीत. हा, बरं. काय काय रिक्षात बसवायचं आणि प्रचार करायला न्यायचं त्यांना बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. हा त्यांचे कमर जाते ती बघायचं. कशी रिक्षा चालत असं याचा विचार करा म्हणा तुम्ही. एखाद्या नेत्याला चुकून रिक्षा चिन्ह यायला हा, पाहिजे. नाही बसून दाखवायचं फक्त. बसून हा, दाखवायला चला म्हणायचं तुम्हाला जामकडे हिंडत नाही. बरोबर बरोबर आहे का हे खरं सरकार मध्ये आम्ही सर्वसामान्यांचं सरकार वाटतंय का सर्वसामान्यांचं सरकार? आमचं तर नाही वाटत. नाही बर निश्चित काय वाटतंय बरं सरकार सर्वसामान्यांचं आहे का हो नाही पुढे जर राजकारण म्हणलं की जात पात काय विकासाचे मुद्दे दाबले जाते काय नुसतं जातपात बघत आहे, दुसरं काहीच बघत नाही. काय म्हणताय दादा इकडे वातावरण सध्या वातावरण चांगलं आहे इकडं. चांगले हो काय लई थंड आहे राव इकडं. हो खूप थंड आहे. थंड आहे हो काय कोण आघाडी येऊ कोण पिछाडी येऊ आघाडीवर नाही आता वातावरण गरम व्हायचंय अजून. गरम व्हायचंय हो काय जामखेड म्हणते तिकडं काय कुणाचं बोलबाला वाटतोय सध्या बोलबाला आता कळत ना उद्या हा तरी भाजप हो पण कुठेतरी महायुतीत महाविकास आघाडीमध्ये महायुतीत कुठेतरी संभ्रम वाटतोय का ठाणे संभ्रम मेमरम नाही काय सगळी बिगाडी झालेली. बिगाडी झालेली हो मग काही जनतेत बिगाडी वाटते का नाही जनता एक ठाम आहे. बरं काय वाटतंय बरं जामखेडचा विकास वाटतोय का हो? हो भरपूर विकास आहे. 2 आमदार आहेत इथं. 2 आमदार आहेत हो 2 आमदारच्या मनाने वाटतोय का विकास हो अहो, एवढा तालुक्याला डिवायडर नाहीत राव इथं नाही चालू आहे काम. कधी चालू आहे. म्हणजे कासवा जगतीने चाललंय का हो जरा दम्मान चालू आहे. दमाने हो. म्हणजे या 5 वर्ष ते 5 वर्ष 5 वर्ष बरं आता किती वर्ष होत लागेल या डिवायडरला आता अंदाजे होईन 1 वर्षभरात. 1 वर्षभरात होईल. दुसरी निवडणूक घेऊ सर हा MIDCचं काय झालंय MIDC होणार आहे ना कधी कर्जतला. कधी होईन ना आता. नारळ फुटलाय हा अहो इकडे निम्मी जनता म्हणते फुटलं नाही इकडे म्हणतोय फुटलाय कोणची जनता म्हणते आता ना? निम्मी जनता म्हणते जनतेला माहितच नाही MIDC कुठं आहे ती. कुठे कर्जतला. तुम्हाला माहिती का हा गेलते काय बघायला हा आता कधी यायची बरं जाऊन येईन ना आता. बरं काय वाटतंय बरं एकंदरीत बदल पाहिजे का नाही आता बदल काय हा बदल काय लाडकी बहीण हा भरपूर 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 भरपूर. लोक खाऊन खिशात घालून भरपूर किती गुरं थिर काय हा भरपूर उरत आहेत. हे जरा कोण आता नाही ना खाल्लीत ना शेतकऱ्यांनी बी आता जे पैसे आलेले सरकारचं भरपूर ही किती आले योजना आहेत. किती आले आता ज्याचे त्याचे हिशोबाने आलेले आहेत. मोदीचे पैसे आले. निम्मे शेतकरी म्हणताय 4-5 हजाराच्या वर काहीच नाही असं काही शेतकरी 10,000 रुपये म्हणतात हो हा मग खरंच सांगा बरं 10,000 5,000 घर चालते का नाही पण काही ना काही येतंय ना हा सरकारची योजना. बरोबर आहे हम्म. थेंबे थेंबे तळीसाठी आणि योजनेचा लाभ घेऊन खोटं बोलतात लोक. हा ते वेगळं दुःख आहे बीजेपी वाल्यांना हो नाहीतर दुःख नाही पण काय वाटतंय बरं एकंदरीत विकास तर आहेच पण आज महिलाही सुरक्षित नाहीत काय वाटतंय का सरकारने निर्णय घ्यायला महिला सुरक्षित नाहीत हे बरोबर आहे हा पण त्याच्यावर नाही का हम्म. योग्य ते सरकार निर्णय घेईल.